वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, तुम्हाला वाटत असेल की मी इतकी खुश का आहे, तर सांगते. आज आहे, नाही उद्या आहे आईचा बर्थडे. तर मी आता बघितलं कॅलेंडर मध्ये, घरामध्ये कोणालाच नव्हतं माहिती. ओके, मी बघत होते की किती तारीख आहे आज, आणि मग मी बघितलं खालच्या तारखेला आईचा बर्थडे आहे. हे बघा, मम्मीला पण सांगितलं, बाबांना नाही सांगितलं अजून. सांगायचं नको ना, नको नको सांगायला, नको नको सांगायला. हे काय राहू, रोज मेथीचे तेच मग तेच ना, तेच सगळ्या हिरव्या भाज्या करून राहिली. सो गाईज, तुम्ही बघू शकता, काल काय होतं ते शेपू होती, त्याच्या परवा काय होतं ते ह्याला बागल बट्टू घाला मेथी होती. हा बघा, काल काय होती, काय झालं खाल्लं तर पाणी मग 3-3 दिवस तेच हिरवा 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 हिरवा. हा काल होत हे बटाट, पण ही पण होते ना डब्याला. मटण द्यायचं का मग तुला? जाऊ दे गाईज, उद्या आहे आईचा बर्थडे. विषय बदलला. सो गाईज, उद्या आहे आईचा बर्थडे, आणि बर्थडेला काहीतरी स्पेशल द्यायला पाहिजे. आम्ही विचार केला होता की आम्ही देऊ म्हणून काय, हा फोटो फ्रेम द्यायची. पण मामा, आई, बाबा, मम्मी, मावशी 5 जणांचा एकत्र फोटो नाहीये. फोटो आहे मम्मी, मावशी, आई, बाबा या 4घांचा आहे. त्यावेळी आम्ही जिथे फिरायला गेलो होतो तिथं मामा नव्हता आला, मामा पुण्याला होता गाईज. तर मग त्याच्यासाठी आता आम्ही काहीतरी दुसरं प्लॅन करतो. तर मला असं वाटतंय गाईज की ना, आई आणि बाबांचा सेपरेट पेंटिंग किंवा मग फ्रेम द्यायची, असं काहीतरी अच्छा होईल ना. कारण तिला ना असं हॉटेलमधलं काही, कुठं हॉटेलमध्ये घेऊन जायचं म्हणलं ना, ती काही खात नाही. तिला भाकरी भाजी ठीक आहे घरची, ठीक आहे, पिठलं भाकरीच हेच आवडतं. आणि मग असं काहीतरी तिला वस्तू द्यायची म्हणलं की काय तिच्याकडे वस्तू द्यायला, पण फोन आहे. फोन आता थोड्या दिवसांनी बाबांचा फोन आईला येईल. हा, ढोलपथक का कोणतं आहे? गणेशोत्सवमध्ये कोणतं नाव नाही दिलं असं ना, नाही. गणेशोत्सव आल्याने शहरात अनेक ठिकाणी ढोल पथकांचे सराव, ढोलपथक सराव करताना दिले. सो गाईज, मला असं वाटत आहे की मी बाबांना विचारावं उद्या काय आहे. बाबा, उद्या काय आहे? उद्या मम्मीचा वाढदिवस आहे ना. माहिती हळूहळू बोला, हळू बोला, काय सांगू नका, सांगू नका तुला बर का. हो, हा, काय माहिती तिचा बर्थडे तिच्याच लक्षात आहे का नाही, बाबांना पण माहित आहे. बाबांनी सांगितलं नाही, सांगितलं का नाही आम्हाला, सांगितलं का नाही आम्हाला, तुला माहित नाही तुम्हाला? आम्हाला आज कसं म्हटलं मागाशी. हा नाही, मी तारखेला दाखवतो. आईचा बर्थडे आज मला वाटत नाही बरं, सकाळीच नव्हतं वाटत बरं. तुम्हाला समजत असेल माझ्या बोलण्यावरून. तर आई आणि मम्मी गेलेले आहेत मार्केटला. आता जाऊन बघू, आता मम्मी कसा ड्रेस घेते आईला, त्याच्यावरूनच समजेल ना. आता मला वाटते ती तिला सांगन की तुला हे बर्थडे गिफ्ट आहे. मला माहिती ती कदाचित सांगन, पण मला असं वाटतं की नाही सांगितलं पाहिजे. काय तुला गरज नाही सांगितलं पाहिजे, तेव्हा तिला सरप्राईज होईल गाईस. ती सरप्राईज होईल. आज माझा चेहरा जरा वेगळाच दिसतोय, केस असे ना बघा गाईस, माझ्या शाळेतून आल्यावर केस कसे होते. तर आता मी शाळेतून मगाशी झाले, थोडा वेळ झाला, आणि आता मी मस्तपैकी आवरते वगैरे, फ्रेश होते, मग भेटते तुम्हाला. चेंज वगैरे केलेला आहे. आता वेणी घालू दे गाईज, माझी सर्दी वाढतच चालली कमी होण्यापेक्षा काहीच नाही. सो गाईज, मला कधी कांगवा सापडतच नाही. हिरवा कांगवा कुठे? हा आहे काय
सो गाईज आज केलं आहे हे काय 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 डाळ बाटी गाईज. हे आहे डाळ बाटी, हे आहे छोटं मोठं. आणि इथं आता करत आहे डाळ बाटीसाठी डाळ तर लागेल ना गाईज, तर ही करत आहे ती डाळ. हे बघा इथं. एक मिनिट हा. बोल व्हिडिओ सुरू यायचं का गाईज मामाचा फोन आलेला आहे. भांडं फोडलं लगे म्हणतो. मामाचा फोन आला ना. मामा म्हणतो की तुझा उद्या बर्थडे आहे ना. त्याला सांगितलं होतं बरं का मी सकाळी फोन करून. हा ब्लॉग स्टार्ट आहे. मला वाटलं मम्मी सांगू तू. नाही तो म्हणला माझ्या बॉसने सुट्टी देणार. हा उपयोग नाही झाला. सकाळपासून एवढं तोंड गप ठेवले तरी माझं कधी बसत नाही तोंड गप. बाकी काय आई माझ्या मैत्रिणींनी तुला हॅपी बर्थडे बोललेत. तू बोले तू थँक्यू असं बोल. थांब तिचं नाव आठवू दे. काते पण आडनाव. हा प्राची थँक्यू. थँक्यू. हा चालेल काय तुला थँक्यू भेटलेले. हो गाईज हे बघा आत्ता थोडा वेळ झाला आई आणि मम्मी आल्या. हे बघा ह्याच्यामध्ये ते बस्कर वगैरे आणला आणि ह्या साड्याचा कलर हा तेच गाईज गालीचा आणला. गालीचा चा आणि हे आणले 2 साड्या. गाईज तुम्ही बघू शकता काय कलर आहे यार. हळदी कुंकवाचा मस्त पैकी मला तर आवडलाय गाईज. हे बघा डिझाईन पण खूप छान आहे. महालक्ष्मी यासाठी हा ड्रेस आणले त्यांना आणले असते ना. त्यांना आणले असते ना ड्रेस. सो गाईज हे सगळी घरचीच शॉपिंग आहे. ही पण घरचीच आहे पण देवासाठी ही केली महालक्ष्मींसाठी. गाईज आता गणपती खूप जवळ येत आहेत. सो गाईज आता थोड्या वेळ मम्मी आम्ही जेवण वगैरे करू. त्याच्या आधी आता मम्मी आल्यावर मग तुम्हाला भेटू. त्यानंतर गाईज हा घेतला होता माझ्या मम्मीचा. हा जो ग्रीन आहे तो माझ्या मम्मीच्या आवडीचा ड्रेस आहे जो की आजीला गिफ्ट दिलेला आहे मम्मीने. आणि हा जो आहे पर्पल टाईपचा तो आजीने तिच्या मनाने घेतला आहे गाईज. तुम्ही दोन्ही ह्याचा ड्रेस बघू शकता खूप छान आहे गाईज. कोथिंबीर गाईज ह्याच्यावर कोथिंबीर टाकल्यावर जरा वेगळंच दिसते खूप छान. गाईज ही झालेली आहे डाळ रेडी आपली. आणि इकडं बाटी तर मगाशीच रेडी होती गाईज. हे असंच खाल्लं का तरी चांगलं लागतं. आता मी घेते म्हणजे कोथिंबीर टाकू. त्याच्यावर कोथिंबीर गाईज कोथिंबीर टाकली का. त्यानंतर गाईज मी त्याच्यामध्ये टाकली होती कोथिंबीर. त्याच्यानंतर ही डाळ खूप छान दिसत होती कोथिंबीर टाकल्यानंतर. त्यानंतर गाईज घेतलं होतं माझ्यासाठी ताट जेवणासाठी. आजी आजोबा तर नंतर जेवणार होते. त्याच्यानंतर मम्मी जेवणार होती गाईज. भूक तर लवकर लागते मला म्हणून मी लवकर जेवायला घेते गाईज. मी तर जेवढं खाल्ल्यात डाळ भाजी तितक्याच डबल आता मी ताटामध्ये घेणार असेल कदाचित गाईज. त्यानंतर मी त्याच्यावर डाळ टाकली आणि लिंबू वगैरे पिले आणि जेवायला बसले. त्यानंतर माझ्यानंतर आजी आजोबा बसले. आय होप गाईज हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर खरंच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझे असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा. बाय. थँक्यू सो मच.